नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आपला विषय हा आहे की बरेच विद्यार्थ्यांचे पॅरेंट्सचे कॉल येतात किंवा ऑफिसला सुद्धा येऊन जातात विद्यार्थी की सर आम्हाला अदर स्टेटमध्ये एमबीबीएस करायचं आहे, पण आमचं बजेट एक 70 ते 75 लाखापर्यंत बजेट आहे। तर मग त्याच बजेटमध्ये किंवा थोडे 5 ते 10 लाख एक्स्ट्रा देऊन महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस होऊ शकते का? तर हो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा एमबीबीएस होऊ शकते। अदर स्टेटला जरी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सुद्धा तुमचं जस्ट क्वालिफाय 177 किंवा 213 213 ला तर ऍडमिशन होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा मेरिटच तुम्हाला लागतो, बरोबर आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 पार्ट पडतात, लक्षात ठेवा। जर तुमचा 177 प्लस स्कोर असेल आणि तुम्हाला महाराष्ट्र ऍडमिशन घ्यायचं असेल 1,25 lakhs 1,25,00,000च्या आसपास बजेट असेल तर हो 100% आपण तुमची ऍडमिशन हे करून देऊ। कोणत्या कॉलेजला काय कसं हे सर्व डिटेल्स आपण एक्सप्लेन करणार आहोत नंतर, किंवा तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा किंवा कॉलवर सर्व गोष्टी डिटेल्स तुम्हाला मिळतील। दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला 213 नीट स्कोर आहे, महाराष्ट्रात आता ऍडमिशन घ्यायचंय, 213 प्लस आहे, 1,15,00,000च्या आसपास बजेट आहे, ते सुद्धा चांगलं कॉलेज पाहिजे तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन हा होऊ शकतं। तिसरा ऑप्शन, जर तुमचा 450 प्लस नीट स्कोर आहे, 100% ऍडमिशन पाहिजे, ते सुद्धा 82 लाखामध्ये, ओके 82 लाखामध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिवायडेशन पार्ट सुद्धा एक जसं 17-18 लाख 20 लाख 22 लाख जसं तुम्हाला डिवायडेशन 4.5 ते सुद्धा तुम्हाला मिळेल। 450 प्लस असेल तर 82 लाखामध्ये आपलं ऍडमिशन होऊ शकते। एक टेंटेटिव्हली सांगतो मी 80 ते 82 लाख। जर तुमचा स्कोर हा 213 प्लस असेल तर 1,15,00,000पर्यंत होईल, किंवा तुमचा 177 प्लस असेल कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात तर तुमचं 1,25,00,000 तुमचं एमबीबीएस ला ऍडमिशन ही होऊ शकतं। तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा आणि तुमची शीट ही कन्फर्म करू शकता। जे काय असेल सर्व प्रोसेस तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काय असेल ते नियमाच्या बाहेर जाऊन ऍडमिशन काय होत नसतं, जे काय आहे ते नियमामध्येच ऍडमिशन होते। फक्त काही कॉलेजचे पॅकेज असतात, तर ते पॅकेज काय आहे, आता खूप जास्त पॅकेज असल्यामुळे विद्यार्थी आणि पॅरेंट्स हे बाहेर स्टेटला जातात, तर पॅकेज कमी करून थोडंफार, आता विद्यार्थी संख्या जास्त असते, जे काय आपलं काउन्सिलिंग थ्रू आपण ऍडमिशन करतो, तर त्याच्यामुळे थोडंसं कॉलेज काय करतं, स्लाइटली निगोशिएशन आपलं पॅकेज हे करत असतं। तर ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये जाण्यापेक्षा महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं आणि ते सुद्धा एक 5 ते 10 लाखाच्या डिफरंट मध्ये, तर तुम्ही हो खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सर्व डिटेल्स हे जाणून घ्या, महाराष्ट्र सुद्धा ऍडमिशन होऊ शकते। ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।